नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. एक अत्यंत महत्त्वाचा विषय, एक अत्यंत महत्त्वाची घटना जी तुम्हाला आम्हाला अनेकांना माहिती देखील नसेल, पेपराच्या कुठल्यातरी शेवटच्या पानावरती येऊन छापली असेल. क्वचित एखादी ते सुपरफास्ट तुमच्या काय त्या न्यूज लावतात, त्या न्यूजमध्ये एखाद्या अगदी शेवटच्या मिनिटाला ती आली असेल अशी एक घटना, पण तुमच्या आणि आमच्या पायाखालची जमीन सरकवणारी आणि तुम्हाला आणि आम्हाला तुमच्या मुलींविषयी, त्यांच्या संसाराविषयी किंवा एकंदरीत सगळ्या समाजाविषयी विचार करायला लावणारी घटना, त्या घटनेविषयी आपल्याला बोलायचं आहे. परवा आता मध्यंतरी काय ते हगवणे कुटुंबाचे सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या, पाहिल्या. ते मीडियावरती आलं, मोठा बाऊ झाला त्याचा, सगळ्या गोष्टी बाहेर निघाल्या, त्या दोषींना देखील पकडलं. पण ती मोठी गोष्ट झाली, तिची मोठी बातमी बनली. कारण त्याचं असं होतं की त्या हगवणे कुटुंब हे सगळे राजकीय संबंध आणि मोठे पैसेवाले आपल्याकडे आहे ना. तसंच म्हटलं जातं ना की पैसेवाल्यांचा गाजावाजा लवकर होतो आणि तो केला जातो, तो लगेच लोकांच्या नजरेत येतो. पण एखाद्या गरिबाच्या कुटुंबावर जर काही गोष्ट झाली तर ती आपल्याला सहसा समजत नाही. घटना व्यवस्थित ऐकून घ्या, समजून घ्या नक्की काय मला म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे, काय घडलं आणि मी तुम्हाला काय ही घटना का सांगतोय, त्याच्या मागं काहीतरी पार्श्वभूमी आहे. सांगली जिल्ह्यातल्या कुपवाडमध्ये ऋतुजा राजगे नावाची एक तरुणी, त्या तरुणीला आपल्या घरच्यांकडून म्हणजे तिच्या सासरच्यांकडून अत्यंत मोठा छळ झाला. घटना अशी आहे, ती घटनेचा सगळ्यात महत्त्वाचा धागादोरा जर कुठे येऊन जर पोहोचत असेल तर तो धर्मापर्यंत येऊन पोहोचतोय. तुम्ही आम्हाला सांगता की धर्माविषयी बोलत जाऊ नका, धर्मातलं तेढ करत जाऊ नका, पण ज्या अशा काही गोष्टी घडतायत त्याच्याविषयी जर बोलायचे नाही तर तुम्ही आम्ही जगून आपला साला उपयोग काय. त्या ऋतुजा राजगेला कशामुळे जीव द्यावा लागला असेल आणि त्या घरच्यांनी तिचा बळी कशामुळे घेतला असेल हे कारण जर तुम्ही ऐकाल ना तर तुम्ही म्हणाल त्याला खरोखर साला काय चाललंय आपल्या याच्यामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये नक्की कसलं धर्मांतरण, कसल्या गोष्टी चालल्यात. त्या ऋतुजा राजगे जेव्हा तिथं नवऱ्यासोबत, त्या सगळ्यांसोबत जेव्हा सासरी राहत होती, पहिल्यापासून पैशांसाठी त्या सासरच्यांनी पैशांसाठी, मी काय सांगतोय तुम्हाला ऐका, व्यवस्थित ऐका, ही प्रकरण फार महत्त्वाचं आहे. पैशांसाठी तिला ख्रिश्चन हो म्हणून सांगितलं. कारण तू जर ख्रिश्चन झालीस, तू एक ख्रिश्चन झालीस, आपण जर घरातले 4-5 जण ख्रिश्चन झालो तर आपल्याला पैसे मिळतील, आपल्याला ते काय ते तांदूळ बिंदूळ काय काय देतात ते सगळं मिळेल. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना त्या ऋतुजा राजगेनं सरळ या सगळ्या घटनेला विरोध दर्शवला त्यांच्यासमोर. जबरदस्ती हे सगळी लोक तिच्यावरती करायचे की तू धर्मांतरच कर, मग पैसेच मिळतील, हेच मिळेल, तेच मिळेल. पण ती कधीही जुमानली नाही. तिचा इतका भयंकर छळ करण्यात आला या सर्व लोकांकडून, इतका भयंकर छळ की तिला शेवटी पंख्याला ओढणी बांधून स्वतःचा जीव संपवावा लागला. तिला फाशी घ्यावी लागली, स्वतःला संपवून टाकलं तिनं जीवन. कशासाठी? धर्मांतराच्या होणाऱ्या त्रासासाठी. कोण करतंय? हिचा नवरा, हिचा सासरा, हिची सासू, ह्यांच्याच घरातले. तुम्ही म्हणताय धर्मांतरावर बोलायचं नाही, या हालेलुयावाल्यांवरती बोलायचं नाही. हे कितपर्यंत जाऊन पोहोचलं हे प्रकरण? हे वाटतंय तेवढं साधं आहे तुम्हाला? हे वाटतंय तेवढं साधं वाटतंय? आपल्या समाजातील गोरगरीब लोकांना हे बरोबर हेरतायत, काही जणांचे मेंदू फरकवतायत. एका घरातला एक व्यक्ती जर यांच्या ताब्यात आला ना तर तो व्यक्ती बाकीच्या सगळ्या कुटुंबावरती सोडला जातोय. 10-10, 15-15 लाखाची यांना हे दाखवली जाते, आमिष दाखवली जाते, धर्मांतरण केलं तर तुम्हाला एवढे पैसे देऊ आम्ही. पैशांसाठी आपला धर्म बदलणारी सगळे अवलादी. पण त्या ऋतुजा राजगेला मानलं पाहिजे, त्या ऋतुजा राजगेला सलाम केला पाहिजे. मी धर्मांतर करणार नाही, एक वेळ माझा जीव संपवून घेईन, पण मी धर्मांतर करणार नाही या सगळ्या जिद्दीनं पेटून उठलेली तिनं शेवटी आपलं जीवन संपवून घेतलं, पण धर्मांतर केलं नाही. का राज्य सरकारनं धर्मांतराविरोधी कायदा आणू नये? काय या सगळ्या गोष्टी थांबू नयेत? धर्मांतर करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला पोहोचतोय, कुठल्याही आमच्या काय म्हणजे साधं तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपल्या काही भागांमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवत नाहीत म्हणून, पण काही विशिष्ट भागांमध्ये या सगळ्या लोकांच्या संस्था चालतात, संस्था, NGO चालतात. मी कित्येकदा या सगळ्या गोष्टीवरती बोललोय की हे सगळं कसं चालवलं जातं, काय केलं जातं, हे कोण असतात, कसे पोचतात तुमच्यापर्यंत, कसा तुमचा ब्रेन वॉश केला जातो, कशी तुम्हाला आमिष दाखवली जातात. या सगळ्यांवरती हे खास करून कुठं चालतं माहिती आहे का? हे ख्रिश्चन, हे जे तुमच्या कॉन्व्हेंट शाळा आहेत ना, ह्या इंग्रजी शाळा, ती तुमची इंग्रजी माध्यमं सगळी, कॉलेज बिलेज, या सगळ्या इथं आल्यानंतर या मुलांना यांचा ब्रेन वॉश केला जातो, यांचा सेक्युलरवादी केलं जातं. यांना मग जीसस कसा आहे काय सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि आम्ही आमच्या पोरांना इंग्रजी मीडियमच्या माध्यमात टाकतोय. काय पोरगं कुठं शिकतं? इंग्रजीमध्ये शिकते. या सगळ्या गोष्टी सुरुवात इथून तेव्हा हे पुढं वाहत जातं. यांना ताकद कुठून मिळते? एका धर्मांतरासाठी जर हे 5-10 लाख रुपये मोजत असतील, एवढा पैसा यांना पुरवतो कोण? या देशातले तुम्हाला खोटं नाही सांगत, या देशातले 80-85% ख्रिश्चन लोकही हे धर्मांतरण केलेली लोक आहेत. हे मूळ आपल्या धर्माचे नाही आहेत. 80 ते 85% लोक. म्हणजे विचार करा किती मोठा धर्मांतरणांचा रेट आहे या सगळ्या लोकांचा. त्या मुस्लिमांचं तर आहेच, ते यायला नाही केलं तर मुंडी काय सुरीच फिरवतायत. पण यांचं काय? हे पॉयझन
हे जे काही हातून पोखरलं जाते ना, याला कुठंतरी थांबवलं पाहिजे. नाही तर अशा ऋतुजा राजगे अशा कित्येक मेल्या जातील, संपल्या जातील, जे या सगळ्या गोष्टीचा विरोध करतील. म्हणून विचार करा, ही घटना तुम्हाला वाटते तेवढी साधी नाही आहे. या घटनेचे आता चौकशी सगळ्या गोष्टी चालू आहे. त्यांच्या घरातल्यांना ते कोण धर्मांतर, त्यांचे गुरु बिरू त्यांना अटक काय, पोलीस त्यांची ती कामं करतील. फक्त सांगण्याचा माझा उद्देश एकच की तुम्ही जे काही कराल त्याचा विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करा. समाज म्हणून एक राहा, हिंदू म्हणून एक राहा. जोपर्यंत तुम्ही हिंदू म्हणून एक राहणार नाही तोपर्यंत तुमच्यावरती अशी वेळ येत राहील, एवढं लक्षात ठेवा.